आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अपंगाची जे सर्टिफिकेट आहे त्याची ई-के-वाय-सी कसं करू शकता. कारण ऑलरेडी पूर्ण देशामध्ये चालू आहे की ई-के-वाय-सी, पी-डब्ल्यू-डी जे ज्यांना पी-डब्ल्यू-डी आणि असं दिव्यांग म्हणतात त्यांची. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सॅम घोडके. सॅम घोडके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. कारण असे नवीन स्कीम आणि काही गव्हर्मेंटच्या नवीन स्कीम किंवा काही नवीन अपडेट्स वगैरे ते आपण ह्या सॅम घोडके यूट्यूब चॅनलवरती सतत शेअर करत असतो. महाराष्ट्रामधले किंवा अदर ह्याच्यामध्ये मी एक दुसरं एक चॅनल लिंक करून देईन डिस्क्रिप्शनमध्ये. त्यामध्ये आपण ऑल इंडियाचे जे स्कीम वगैरे येतात ते पण आपण डिस्कस करतो. त्यामध्ये दिव्यांगांच्या पण करतो आणि जे नॉर्मल लोक आहेत त्यांच्या पण करतो. तर चला आपण डायरेक्ट जो मेन टॉपिक आहे त्याच्यावरती वळूया. तर ते सगळ्यांचं आपण ई-के-वाय-सी कशी आहे त्याचं आपण रिलेटेड बघूया. तर चला एक्स्ट्रा न टाईम घालता आपण डायरेक्ट वळूया. तर त्यासाठी तुमच्याकडे फोन आहे किंवा टॅबलेट किंवा लॅपटॉप किंवा पी-सी असेल तर ते तुमच्यापाशी त्याच्या थ्रू तुम्ही करू शकता ई-के-वाय-सी. एवढं काही त्याचं डिफिकल्ट नाही आहे. सो तुम्हाला आल्यानंतर इथं सर्च बॉक्समध्ये यायचं आहे. सर्च बॉक्समध्ये आल्यानंतर UDID हे टाकायचं आहे, जे की मी तुम्हाला इथे दाखवून देईल. तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता UDID आपण सर्च केलं आहे. ह्या ठिकाणी जे फर्स्ट लिंक दिसत आहे तुम्हाला ह्या लिंकवरती ओपन करायचं आहे. त्या लिंकवरती ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक अशी ऑफिशियल वेबसाईट होती ओपन होती जी आणि PWD हे सगळ्यांसाठी हे वेबसाईट ऑफिशियल बनवलेली आहे. तर ह्याच्या थ्रू तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला हे सगळं बघू शकता. ह्याची लिंक तुम्ही ओपन करू शकाल तर ठीक आहे. नाही तर मी आपलं खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनल आणि आपलं टेलिग्राम चॅनलची मी लिंक टाकली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली तुम्ही ह्या वेबसाईटवरती डायरेक्ट जंप करू शकता. तर चला आता आपण ज्यांचं ऑलरेडी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे तर त्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट्स दोन या ठिकाणी मॅन्डेटरी होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला सांगतो की त्यांचे काय काय या ठिकाणी डॉक्युमेंट्स लागतील आपण इथे शेअर करू. त्यांचा आपल्याला जो डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचा जो नंबर असतो तो आपल्याला कॅरी करायचा, जो की आपल्या स्टेटचा जो असतो तो जसं की महाराष्ट्राचा इथं MH आणि त्यानंतर इथून नंबर स्टार्ट होतो, जो की एक 16-17 अंकी आहे नंबर. तो नंबर तुमच्याकडे राहणं मॅन्डेटरी आहे. तो तुम्हाला नंबर लागेलच. आणि त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे, जो मोबाईल नंबर लिंक आहे तो एक पाहिजे तुम्हाला. तर त्याच्यावर OTP पण येऊ शकतो. तर OTPनं व्हेरीफाय वगैरे तुम्हाला करावं लागू शकेल. तर हे सगळे 2 डिटेल्स तुमच्यापाशी लागणं हे मॅन्डेटरी आहे. तर चला आपण हे सगळं बघून आता डायरेक्ट आपण ई-के-वाय-सी कशी करू शकतो हे पाहूया. तर ह्या ठिकाणी तुम्ही वरी बघू शकता इथे PWD लॉग इन 3 नंबरचा ऑप्शन आहे. होमच्या नंतर इथं तुम्ही येऊ शकता 3 नंबरला आहे PWD लॉग इन. ह्या ठिकाणी मी इथं ब्लॅक केलेलं आहे. तर ह्या बटनावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता PWD लॉग इन ह्या ठिकाणी आलेलं आहे. तर आपण याला थोडं सिम्पली वरी करूया, कारण तुम्हाला हे सगळं समजण्यामध्ये थोडी आसानी होईल. तर मी तुम्हाला मेन होम प्रॉपर लॉग इन पेजवरच तुम्हाला दाखवतो. तर सो इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे काय काय डिटेल्स फिल करायचे आहे. मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवून देतो. तर इथं तुम्ही पाहू शकता इथं मी जो तुम्हाला नंबर बोलला होता, जो की आपल्या स्टेट थ्रू जो स्टार्ट होतो, जो आपला स्टेट आहे MH आणि ह्यानंतर जो नंबर असतो तो नंबर ह्या ठिकाणी तुम्हाला प्रेस करायचा आहे, टाकायचा आहे. आणि हा खाली आल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं डेट ऑफ बर्थ टाकून घ्यायचा आहे. जो पहिल्यांदा इथं तुमचा डेट टाकायचा आहे, त्यानंतर मंथ आणि त्यानंतर इयर हा तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आणि सिम्पली त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता इथे एक आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, 1 आणि 4 किती होतात? तर इथं 5 होतात. तरी हा त्याचा जो आन्सर आहे 5 तुम्हाला ह्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. आणि ज्यांना डोळ्यांचा वगैरे प्रॉब्लेम आहे, त्यांना प्रॉपर्ली विजनचा थोडा प्रॉब्लेम येतो, तर त्यासाठी इथं व्हॉईस कॅप्चर पण केलेला आहे, की ह्यावर तुम्ही जो इथं स्पीकर दिसतो ह्याच्यावरची तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला ते व्हॉईसमध्ये सांगेल की नंबर काय काय आहे ह्यासमोर. तर हे सगळी जे डिटेल्स आहे मी फिल करून घेतो. यामध्ये सगळी डिटेल्स मी टाकून घेतो आणि डायरेक्ट तुम्हाला लॉग इन करून दाखवतो की काय काय पुढे डिटेल्स दाखवत आहे ते.
ह्या ठिकाणी आपण पाहू शकता आपण आपले डिटेल्स आहेत ह्या ठिकाणी टाकून लॉग इन केलं आहे. तर ह्या ठिकाणी मी थोडं ब्लर करत आहे कारण ही कुणाची तर ह्या ठिकाणी प्रायव्हसी आहे. प्रायव्हसी असल्यामुळे मी त्यांची जे डिटेल्स आहे मी ह्या ठिकाणी पूर्ण ब्लर करत आहे कारण त्यांची प्रायव्हसी रिझनसाठी. तर आता मी ह्यामध्ये तुम्हाला दाखवतो की ह्यामध्ये काय काय ऑप्शन आलेले आहेत, काय काय ऑप्शन ॲड केलेले आहेत. तुम्ही काय काय करू शकता, सध्या तुमच्या अंडरमध्ये काय काय आहे, काय काय तुम्ही अपडेट करू शकता, हे सगळं डिटेल्स आपण या ठिकाणी बघूया. तर पहिल्यांदा तुम्ही पाहू शकता इथे तुम्ही तुमचं नाव वगैरे काही चेंज वगैरे करायचं असलं, अपडेट करायचं असेल तर तुम्ही नावामध्ये पण इथं तुम्ही चेंजेस वगैरे करू शकतात की तुमचं UDIDमध्ये अगोदर वेगळं नाव असेल, नंतर काही त्याचं नाव वेगळं आले असेल तर तुम्ही ते पण तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्यानंतर आधार कार्डचं काही डिटेल्स तुमच्याकडून चुकलं असेल अगोदर तर ते पण ह्या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता. आधार कार्ड नवीन वगैरे नंबर वगैरे तुम्ही नवीन आधार कार्ड ॲड वगैरे काही असेल ते मी करू शकता किंवा त्याच्यामध्ये काही मिसिंग वगैरे असेल ते पण तुम्ही करू शकता. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं डेट ऑफ बर्थ, ज्या टायमाला तुम्ही सर्टिफिकेट्स काढलं होतं त्या टायमाला डेट ऑफ बर्थ काही मिसमॅच झाले असेल तर ह्या टायमाला पण तुम्ही परत अपडेट करू शकाल. त्यानंतर तुमचा जो मोबाईल आहे, जो फोन कुठे हरवला असेल किंवा तुमच्याकडे ते नंबर अवेलेबल नसेल तर तुम्ही जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो पण ह्या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता. त्यानंतर जो तुमचा ईमेल आहे, ईमेल IDमध्ये पण तुमचं काही मिसिंग झाले असेल तर तुम्ही तुमचा ईमेल पण ह्या ठिकाणी अपडेट करू शकता. जो जुना आहे तो काढून परत तुम्ही नवीन टाकू शकता किंवा ऑलरेडी रजिस्टर तुमच्याकडे ईमेल नसेल ह्या ठिकाणी तर तुमचा ईमेल पण ह्या ठिकाणी तुम्ही रजिस्टर करू शकता. त्यानंतर तुमचा ॲड्रेस कधीकधी ह्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये किंवा ह्या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण तुम्ही जात असाल तर त्या ठिकाणी तुमचा जो ॲड्रेस आहे ते पण तुम्ही ह्या ठिकाणी अपडेट करू शकता. आणि त्या ठिकाणी जेंडर, तर जेंडरला तुम्ही मिसमॅच कधी झाला असेल की जेंडर जो काही मेल फिमेल ह्या ठिकाणी काही तुमचं मिसिंग झालं असेल तर तुम्ही इथं ते पण करू शकता. आणि त्या ठिकाणी खाली पण एक अपडेट नेम जेंडर वगैरे आहे ना ते पण तुम्ही करू शकता. जो गार्डियन्स वगैरे आहे मदर फादर त्याचं पण तुम्ही ह्या ठिकाणी अपडेट करू शकता. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला तर तो डिसॅबिलिटीचे काही लिमिटेड असतात की टाईम 2 वर्षासाठी डिसॅबिलिटीज आहे, 5 वर्षासाठी आहे. तर त्यांचं झाल्यानंतर ह्या ठिकाणी तुम्ही सरेंडर कार्ड करू शकता की ह्यानंतर तुम्हाला जो सर्टिफिकेटचा फायदा काही नको आहे, डिसॅबिलिटीचं काही बेनिफिट आहे तो नको आहे, त्यासाठी तुम्हाला इथं सरेंडर कार्ड करू शकता. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आहे ट्रॅक युअर कार्ड, म्हणजे जे UDID कार्ड आहे जो आपलं आधार कार्ड टाईप बनतं तर ते तुमच्यापाशी पोहोचलं आहे का, ते कुठवर आलं आहे, काय त्याची सिच्युएशन आहे ते तुम्ही इथून ट्रॅक वगैरे करू शकता. त्यानंतर तुम्ही खाली तुम्ही इथं बघू शकता लास्ट कार्ड डिटेल्स, तर ते लास्टचं काय होतं त्याचे अपडेट ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर इथं डाउनलोड ॲप्लिकेशन कार्ड, तर जेव्हा तुम्ही UDID साठी जो तुम्ही फॉर्म भरला होता हॉस्पिटलमध्ये सबमिट केला होता फॉर्म, ते फॉर्म तुम्हाला परत डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणून परत ते फॉर्म डाउनलोड करू शकता. त्यानंतर डाउनलोड रिसीट, हे डाउनलोड रिसीट जी आहे ज्या टायमाला तुम्ही आपल्याला 200-250 रुपये काय भरायचे होते जेव्हा आपण नवीन डिसॅबिलिटी सर्टिफिकेट्स काढत होतो तर त्यांच्यासाठी तेव्हाचं आहे. तर ते तुम्हाला तर त्याचं परत पावती वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी परत घेऊ शकता. त्यानंतर डाउनलोड डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे जो तुम्ही डायरेक्ट इथूनच ह्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता. तुम्हाला त्याची गरज असेल तर फिजिकली तुमच्याकडे अवेलेबल नसेल किंवा नसेल तर ऑलरेडी सगळे तर याच्यावरून डाउनलोड करतात, तर त्यासाठी तुम्ही इथून तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. तसं तिथं डाउनलोड UDID कार्ड, जो UDID कार्ड आहे जो तुम्हाला आधार कार्ड टाईप छोटंसं असतं ते UDID कार्ड पण तुम्ही इथून डाउनलोड करून तुमच्याजवळ कॅरी करू शकता. कारण सर्टिफिकेट खूप मोठं असतं आणि जो UDID कार्ड आहे छोटं आधार कार्ड टाईप्स ते तुम्हाला कुठं पण कॅरी करण्यासाठी खूप इझी होईल सोबत घेऊन जाण्यासाठी. सो तुम्ही ते पण फॉलो करू शकता, ते पण डाउनलोड करू शकता इथूनच. आणि त्यानंतर हे बाकीच्या डिटेल्स जे आहे कॉन्टॅक्ट वगैरे दिलेलं आहे. आणि आता एक ह्याच्यामध्ये नवीन अपडेट वगैरे दिलेले की त्यांनी एक ॲप्लिकेशन अपडेट केलेलं आहे आपलं PWDसाठी, दिव्यांगांसाठी. तर हे अँड्रॉईडसाठी आहे आणि हे जो iPhone वगैरे यूज करतात त्यासाठी आहे. तर ह्याचं ॲप्लिकेशन आहे तो आपण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच त्या ॲप्लिकेशनचं प्रिव्ह्यू बघूया की त्या ॲप्लिकेशन आपल्यासाठी कसं आहे, काय यूज होतो ते आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि ह्यामध्ये EKYC बोललो तर EKYC हे जो पूर्ण ऑप्शन दिसतात तुम्हाला,
ह्याच्यामध्येच एक EKYCचा ऑप्शन ओपन होतो. तर सध्या ऑलरेडी आपण ह्याची EKYC केलेली आहे, म्हणजे आता नाही केलेली, अंदाजा एक 2-3 महिने झाले असतील. तर त्यामुळे त्यांचा जो EKYC आहे, EKYCचा ह्यांचा ऑप्शन ह्या ठिकाणी दाखवत नाही आहे. तर हे जो पूर्ण ऑप्शन दिसतात इथंच तुम्हाला 5व्या किंवा 6व्या नंबरला EKYC म्हणून दाखवतं. तर त्याची मी तुम्हाला डिटेल्स सांगतो. तर 5व्या किंवा 6व्या नंबरमध्ये तुम्हाला EKYC अपडेट म्हणून दाखवते. जसं ह्या ठिकाणी आधार अपडेट, ईमेल अपडेट, मोबाईल नंबर अपडेट जो दिलेला आहे, ॲड्रेस अपडेट, तर ह्याच्यामध्येच तुम्हाला EKYC अपडेट असं दिलं जातं. आणि त्या EKYCवरती आपल्याला क्लिक करावं लागतं. क्लिक केल्यानंतर सिम्पली तो जो आहे दुसऱ्या पेजवरती रिडायरेक्ट करून देतो आपल्याला. ते पण आपले PWDचीच वेबसाईट आहे, त्याच्यावरती तुम्हाला घेऊन जातो. त्यानंतर तुम्हाला वरी आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर एंटर करावा लागतो. आधार नंबर एंटर केला त्यानंतर सबमिट करावं लागतं. सबमिट जसं कराल तुम्ही तर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक आहे त्याच्यावरती एक OTP येतो. तो OTP तुम्हाला खाली टाकावा लागतो. OTP तुम्ही टाकलात की लगेच खाली तुम्हाला तुमची EKYC कंप्लीटेड म्हणून येऊन जातं. आणि हे तुम्हाला माहिती असेल की EKYC वगैरे कशासाठी केले जाते. तर ह्याच्यामध्ये डीपमध्ये तुम्हाला थोडंसं सांगतो मी की काही जो बोगस दिव्यांग सर्टिफिकेट घेऊन लोक जॉबवर लागतात किंवा नवीन गव्हर्मेंटला लागतात. आणि ह्याच्यामध्ये काही जे PWD दिव्यांग आहेत त्यांचं कधी तर काही लोक मृत्यू पण त्यांचा होतो. तर आता सध्या सध्याच्या लेवलला किती जण अवेलेबल आहेत ज्यांच्यावरती गव्हर्मेंटला काम करायचं आहे, एवढे पूर्ण त्यांना आकडा पाहिजे राहतो किंवा सध्या एवढे अवेलेबल आहेत आणि हे लिगली दिव्यांग आहेत. तर त्यांचं सगळे डिटेल्स त्यांना हवी असते, त्यासाठी हे EKYC वगैरे काढतात. तर त्याचं बेनिफिट हे आपल्यालाच होणार आहे, आपल्या सगळ्यांनाच होणार आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही ट्राय करा की तुमचं EKYC करून घ्या, जास्त डिले नका करू कारण तुम्हाला आपल्या सर्वांसाठीच हे खूप इझी होणार आहे EKYC. तर ज्यांनी आतापर्यंत EKYC नाही केलेलं तर तुम्ही करून घ्या. त्याचा पूर्ण फॉर्मॅट सेम असाच आहे, फक्त इमेज तुम्हाला अगोदर सांगितलं की असं हे ऑप्शन ह्या ठिकाणी येतो, तसं तुम्ही फॉलो करून त्याचं EKYC नक्कीच करून घ्या. आणि ह्याच्यामध्ये तर तुम्हाला हे अपडेट असेल की तुमचं आधार नंबर कसा चेंज करायचा, ॲड्रेस कसा चेंज करायचा, मोबाईल नंबर, ईमेल, हे तुम्हाला ह्याच्या रिलेटेड तर डीपमध्ये व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे विचारा की मी तुम्हाला त्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन देईल. आणि तुमच्या ह्याच्या रिलेटेड तुम्हाला काही व्हिडिओ बनवायचा असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये बोला की व्हिडिओ बनवा त्या रिलेटेड. तर त्याच्या रिलेटेड मी नक्कीच लवकर एक व्हिडिओ घेऊन येईल. हे सगळे तुम्ही अपडेट कसं करू शकाल त्या रिलेटेड. आणि EKYC तुम्ही नक्की करून घ्या ज्यांनी केलेलं नाही आहे त्यांनी. सो आय होप तुम्हाला हे जो मी डीपमध्ये व्हिडिओ बनवून दिला आहे, हे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तुम्ही तर समोर बघू शकता हे ॲप आहे, ॲपची डिटेल्स पण ह्या ठिकाणी दिलेली आहे. तर त्यांच्या वेब पेजवरती हे डिटेल्स आहे ॲपची. तर ते ॲप पण प्रमोट करतात ॲपला पण, कारण ॲप थ्रू पण तुम्हाला इझी पडून जाईल. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्या ॲप रिलेटेड बी सगळं डिस्कस करूया की त्याच्यामध्ये बेनिफिट काय आहेत, काय नवीन गोष्टी ॲड केल्या आहेत ॲपमध्ये, तर ते पण आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. तुम्हाला हे व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर ह्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मनामध्ये कसला पण छोटा मोठा डाऊट असेल PWD दिव्यांग रिलेटेड तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी पूर्ण तुम्हाला त्याचा रिप्लाय देईल. आणि आणखी तुम्हाला स्वतः माझ्याकडून तुम्हाला EKYC करून पाहिजे असली तर ते पण सांगा, मी तुम्हाला स्वतः EKYC पण करून देईल. जसं मला टाईम भेटेल मी तसं तुम्हाला EKYC करून देऊ शकतो. तर चला परत भेटूया न्यू व्हिडिओ आणि न्यू अपडेटसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.